जम्मू काश्मीरमधील हिमस्खलनामध्ये सांगली जिल्ह्यातील जवान रामचंद्र माने शहीद झालेत। रामपूरवाडी इथे आज सकाळी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। रामचंद्र उर्फ नंदकुमार माने यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलगी आणि 2 भाऊ असा परिवार आहे। ते 56 राष्ट्रीय रायफल्समध्ये नाईक या पदावर कार्यरत होते। 2001 साली ते सैन्यात भरती झाले होते। रामचंद्र माने यांचं प्राथमिक शिक्षण हे गावच्याच शाळेत तर माध्यमिक शिक्षण अग्रण धुळगाव इथल्या MK जाधव हायस्कूलमध्ये झालं। कवठे महांकाळ इथल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील इथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ते लष्करात भरती झाले होते। वडिलांचं निधन झाल्यावर आईने मोलमजुरी करून प्रसंगी रोजगार हमी योजनेच्या कामावर जाऊन मुलांना मोठं केलं, शिक्षण दिलं। अभिमानाची बाब म्हणजे या माऊलीची 3ही मुलं लष्करामध्येच सेवा बजावत आहेत। यापैकी मोठा भाऊ भानुदास हा गेल्याच वर्षी रिटायर्ड झालाय, तर लहान भाऊ लष्करामध्ये लेह लडाखमध्ये कार्यरत आहे। भाऊ माझा लय धैर्यवान होता आणि सगळ्या संग मिळून जुळून राहणार होता। आमची कधी भावाभावात तक्रार झाली नाही, कुठलं काय नाही। आणि प्रत्येक गोष्टीला प्रत्येक ह्याला तोच धाडस करायचा, हे काम करायचं, ते काम करायचं, असं करायचं, तसं करायचं। आईनं काबाड कष्ट करून एवढ्या मुलांना देशसेवेत पाठवणं ही काही एवढ्या खेडेगावात 18-20 दारिद्र्य, पाणी नाही, दुष्काळाच्या कामावरती जाऊन सुद्धा आईने एवढं मुलांना देशसेवेसाठी अर्पण केलेलं आहे। आणि ह्या अशा दुःखाच्या गोष्टीमध्ये या शब्दामध्ये न व्यक्त करणारं असं दुःख झालेलं आहे। काबाड कष्ट करून 10 रुपये 20 रुपयाचे सुद्धा विहिरीसारख्या ठिकाणी कामाला जायचं आणि ह्या मुलांना सांभाळ करायचं की आपले पती आजारी आहेत, आजारी पती आहेत म्हणून त्यांनी धीर सोडला नाही। आपण स्वतः खंबीरपणाने या देशातली कशी माता असली पाहिजे ह्याचं एक फार मोठं उदाहरण आहे। उनके कुटुंब पर, उनके जो फैमिली पर जो हादसा हुआ है, वो हादसे में पूरे हम गाँववासी, पूरे हम जो उनके रिलेटिव्स है, उनके पूरे जो दोस्त फ्रेंड्स है, वो सभी हम शामिल है। तर रामचंद्र माने यांच्या थेट गावी आपण जाणार आहोत। त्या ठिकाणी सध्या काय शोकाकुल वातावरण आहे ते आपण जाणून घेऊयात आणि रवींद्र कांबळे आमचे प्रतिनिधी सध्या त्या ठिकाणाहून आपल्याला माहिती देत आहेत। रवींद्र, एकूणच आपण पाहतोय की काबाड कष्ट करून मोलमजुरी करून प्रसंगी या माऊलीने या 3ही मुलांना लहानाचं मोठं केलं आणि हे 3ही भाऊ लष्करी सेवेतच रुजू होते आणि आज खूप मोठा शोक या ठिकाणी झालेला आहे। किती वाजता रामचंद्र माने यांच्यावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत आणि किती वाजता त्यांचं पार्थिव या ठिकाणी दाखल होईल? शहीद जवान रामचंद्र माने यांचं पार्थिव काही वेळामध्येच कवटेमंकाळच्या या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरनं येईल। पुण्यामधून हे पार्थिव सांगलीसाठी रवाना करण्यात आलेलं आहे। काही वेळातच हे पार्थिव या ठिकाणी आणल्यानंतर इथून माने यांच्या रामपूरवाडी या गावी हे पार्थिव पाठवलं जाईल। तिथं शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। संपूर्ण या घटनेमुळं कवटेमंकाळ तालुक्यावर शोककळा पसरलेली आहे। रामचंद्र माने यांचं कुटुंब गरीब कुटुंब होतं। त्यांचे वडिलांचं लहानपणी निधन झालं होतं। त्यांच्या आईनं काबाड कष्ट करून मोलमजुरी करून आपल्या मुलांना मोठं केलं होतं आणि त्यांचे 2 भाऊ असे 3 जण सैन्यात होते, कार्यरत होते। मागच्याच वर्षी त्यांचा मोठा भाऊ भानुदास हा निवृत्त झालेला आहे आणि आता मागील क्षेत्रामध्ये हिमस्खलन झाल्यामुळं रामचंद्र माने हे शहीद झालेले आहेत। ते शहीद झाल्याची बातमी वार्ता समजतात संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे। आपण बघू शकत असाल कवटेमंकाळच्या या हेलिपॅडच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने लोक हे जमलेले आहेत। आपल्या वीर जवानांना अखेरचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आहेत। शासकीय अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, प्रशासकीय यंत्रणा सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे। काही वेळामध्येच या ठिकाणी पार्थिव इथं आणलं जाईल आणि इथून रामपूरवाडीला हे पार्थिव पाठवलं जाईल आणि त्या ठिकाणच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। स्वाती, नक्कीच धन्यवाद रवींद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एकूणच काही वेळातच त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि त्यांच्यावरती या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।